पहिला श्लोक आपण करूया. तत्पूर्वी आपला पहिलाच कार्यक्रम आहे आणि तर आपण कार्यक्रमामध्ये सुरुवात कशी करतो, भगवंतांना प्रार्थना करून विनंती करून भगवंतांना आपण आवाहन करतो. सर्वांनी हात जोडून सरळ बसून माझ्या पाठीमागे म्हणायचंय. सरळ बसा, पाठीचा कणा ताठ आणि हात जोडून छातीजवळ हात ठेवायचे आणि म्हणायचंय ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो
देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर आपण सुरुवात करूया 7वा अध्याय त्यातला पहिला श्लोक माझ्या मागे म्हणायचा प्रयत्न करा सगळ्यांनी, नंतर आपण उच्चारण करायचं आहे. थोडंसं टेबल वाढवा. तर माझ्या पाठीमागे उच्चारण मी आधी म्हणेल, आधी आपण ऐका, नंतर आपण म्हणा, मी ऐकेल. आपली पद्धत कशी, आपण 3 वेळा त्याचं उच्चारण पुन्हा करतो, पुनरावृत्ती. हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम. बरोबर. 7वा अध्याय पहिला श्लोक. श्री भगवान उवाच मय्या सक्त मना पार्थ योगं युञ्जन् मदाश्रया असंशयं समग्रं माम् यथा ज्ञास्यसि तच्छृणु. श्री भगवान उवाच मय्या सक्त मना पार्थ योगं युञ्जन् मदाश्रया असंशयं समग्रं माम् यथा ज्ञास्यसि तच्छृणु. श्री भगवान उवाच मय्या सक्त मना पार्थ योगं युञ्जन् मदाश्रया असंशयं समग्रं माम् यथा ज्ञास्यसि तच्छृणु. 3 पुरुष आणि 2 माता. कोणी पुरुष प्रभूजीपैकी? मय्या सक्त मना पार्थ जन्मदाश्रया योगं युञ्जन् मदाश्रया संशयं समग्रं माम् यथा ज्ञास्यसि तच्छृणु. कोणी प्रभूजीपैकी? मय्या सक्त मना पार्थ योगं युञ्जन् मदाश्रया संशयं समग्रं माम् यथा ज्ञास्यसि तत् शृणु. मय्या सक्त मना पार्थ योगं युञ्जन् मदाश्रया संशयं समग्रं माम् यथा ज्ञास्यसि तत् शृणु. माताजी कोणी?
दोन मध्ये वाच श्री भगवान वाच आसक्त मना पार्थ मय्या सत्तमना पार्थ योगं युञ्जन्मदाश्रया असंशयं समब्रह्मा यथा ज्ञास्यसि तत्शृणु. अजून एक. श्री भगवान उवाच श्री भगवान उवाच सत्तमना पार्थ मय्या सत्तमना पार्थ योगं युञ्जन्मदाश्रया संशयं समब्रह्मा असंशयं समब्रह्मा यथा ज्ञास्यसि तत्शृणु. तर एकाच माताजीने म्हणायचं, दोन माताजीने एका असं म्हणायचं, एका सोबत दोन्ही माताजीने. ठीक आहे तरी तसं म्हणतात. तर शब्दार्थ माझ्या मागे म्हणा. श्री भगवान वाच श्री भगवान म्हणाले मयी माझ्यामध्ये आसक्त मना ज्याचे मन आसक्त झाले आहे पार्थ हे पृथापुत्र अर्जुन योगम आत्मसाक्षात्कार अभ्यास करीत असता मत आश्रया माझ्या भावने किंवा कृष्ण भावने असंशयम निसंशयपणे समग्रम संपूर्णपणे मला यथा कसे ज्ञास्यसि तू जाणू शकशील तात ते शृणु ऐक. भाषांतर आणि तात्पर्य श्री प्रभुपादांद्वारा. श्रील प्रभुपाद की जय. श्री भगवान म्हणाले हे पार्थ माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. तात्पर्य भगवद्गीतेच्या या 7व्या अध्यायात कृष्ण भावनेच्या स्वरूपाचे पूर्णपणे वर्णन करण्यात आले आहे. श्री कृष्ण हे समग्र ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत आणि ते आपले ऐश्वर्य कसे प्रकट करतात ते या ठिकाणी सांगितले आहे. तसेच या अध्यायात श्रीकृष्णांवर आसक्त होणाऱ्या 4 प्रकारच्या भाग्यशाली व्यक्तींची आणि श्रीकृष्णांचा कधीच स्वीकार न करणाऱ्या 4 प्रकारच्या दुर्भाग्य व्यक्तींचेही वर्णन करण्यात आले आहे. भगवद्गीतेच्या प्रथम 6 अध्यायात जीवांचे वर्णन विविध प्रकारच्या योग पद्धतीद्वारे स्वतःला आत्मसाक्षात्काराप्रत उन्नत करण्याइतपत समर्थ असणारा अप्राकृत चेतनात्मा असे करण्यात आले आहे. 6व्या अध्यायाच्या शेवटी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांवरील मनाची स्थिर एकाग्रता किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कृष्ण भावना म्हणजे सर्व प्रकारच्या योगाची परिपूर्णता होय. मनुष्याने जर आपले मन श्रीकृष्णांवर केंद्रित केले तरच तो परम सत्याला पूर्णपणे जाणू शकतो. निर्विशेष ब्रह्मयोगी किंवा अंतर्यामी परमात्म्याची अनुभूती म्हणजे परम सत्याचे परिपूर्ण ज्ञान नव्हे, कारण ही अनुभूती केवळ आंशिक असते. पूर्ण आणि यथारूप ज्ञान होणे म्हणजे श्रीकृष्णांचे ज्ञान होणे होय. आणि कृष्ण भावना भावित व्यक्तीला सर्व गोष्टींचा उलगडा होतो. पूर्णपणे कृष्ण भावना भावित मनुष्य जाणतो की श्रीकृष्ण म्हणजे संशयातीत अशा ज्ञानाची परमावधी आहे. विविध प्रकारचे योग म्हणजे कृष्ण भावनेच्या पथावरील पायऱ्या आहेत. जो प्रत्यक्षपणे कृष्ण भावनेचा स्वीकार करतो त्याला आपोआपच ब्रह्म ज्योतीचे आणि परमात्म्याचे पूर्ण ज्ञान होते. कृष्ण भावनेच्या योगाभ्यासाद्वारे मनुष्याला परम सत्य, जीव, भौतिक प्रकृती आणि साधन सामग्री सहित त्यांचे प्राकट्य या सर्व गोष्टीचे पूर्णपणे ज्ञान होते. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले
स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वापदान्तिकां नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी भाषादेवारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्णा। सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या दिवशी आपण काल संकट चतुर्थी होती ना, आज विशेष आपण सुरू करत आहोत पंचमी दिवस पण चांगला असतो। नागपंचमी बऱ्याच ते पंचमीच्या दिवशी आहे, जसं अष्टमी आपण महत्त्वपूर्ण असते, पौर्णिमा असते। आजही आपण या ठिकाणी सुरू करत आहोत। प्रोग्राम बऱ्याच दिवसापासून थांबलेला होता आणि कालच जाहीर सुद्धा करण्यात आलं की मंदिरं उघडणार आहेत। हे सुद्धा भाग्याची गोष्ट आहे, म्हणजे आज आपल्याला चांगली गुड न्यूज भेटली सगळ्यांना की मंदिरं उघडणार आहेत। भगवंताच्या मंदिराची उघडण्याची आवश्यकता आहे, कारण शेवटी आधार तोच असतो, दुसरा आधार काही नाही। आधार कार्ड असूनही काही फायदा नसतो। आधार कार्ड आहे फक्त, पण ते आधार देत नाही आपल्याला ना, काहीच नाही, फक्त ते ट्रेनमध्ये आपण आहे ते जिवंत ते दाखवतं। खरा आधार हा भगवंतच देऊ शकतो, बाकी काही त्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं। ते पाऊस असो, पाणी असो, खाणं असो, जेवण असो, अन्न वस्त्र निवारा जे काही आहे त्यांच्यावरती अवलंबून, कारण प्राण त्यांच्या कृपेनेच आहे ना। पंचप्राण जसे इतर काही आहेत तशाप्रमाणे आत्मा पण त्यांच्या कृपेनेच, भगवंताच्या कृपेने असतो। आणि आपण अन्न वगैरे जे काही पंचमहाभूत पण आहे भगवंतापासून आले, पृथ्वी तेज अग्नी जल वायू आकाश, त्यांच्यापासून सर्व गोष्टी आहेत। म्हणून त्यांच्याबद्दल आपण त्यांना थोडासा वेळ देणं आवश्यक आहे। दररोज देणं तर ठीक आहे, चांगलं आहे, पण दररोज जमत नसेल तर कमीत कमी आठवड्यातनं एकदा तरी आवश्यक आहे, नसेल तर महिन्यातनं किंवा 1.5 वर्षातनं एकदा। पण 1.5 वर्षातनं फारच दुरी होते, एवढी दुरी पण नको। आणि 2 गज दुरी सांगितली, कारण तोपर्यंत आवाज पोहोचतो। जास्त सांगितले 4 गज आवाज पोहोचणार नाही, जास्त दुरी पण आवश्यक नाही। एकदम दुरी झाली तर काय होतं, मग एकदम दुरीच मग ते दूरपणा होतो आणि मग जास्त दुरी झाली की मग माणूस तुटतो। एखाद्याला किती खेचणार आपण, काही बंधन असते ना, मर्यादा असते, जास्त खेचून पण ते तुटून जातं ते संबंध। तर एकदम दुरी पण चांगली नाही। तर भगवंताच्या कृपेने पुन्हा भगवंतांची आपली दुरी होती, पांडुरंगाशी विठ्ठलाशी, गावातले काही मोठमोठे जुने मंदिरं आता भगवंताच्या कृपेने पुन्हा ते सुरू होणार आहेत। आणि मग आता सरकारला पण समजेल की दारूपेक्षा म्हणजे मदिरापेक्षा मंदिराची आवश्यकता होती, पण त्याने चुकून तो अनुस्वार काढून टाकला। मग ते मंदिराला उघडलं नाही तर मदिराला उघडलं त्यांनी, मदिराला प्राधान्य दिलं, मंदिराला नाही। चुकून अनुस्वार राहून गेला होता, तो वर्ण जसं त्या आहे कोणी तो त्याच्या डोक्यावर वर्ण फळ पडलं, न्यूटन त्याच्या डोक्यावर सफरचंद पडलं, त्याला बुद्धी आली, त्याचा वर्ण अनुस्वार पडला मंदिरावर, मंदिराला उघडलं, मंदिराला उघडलं त्यांनी। ठीक आहे, देर साई दुरुस्त आहे। आता भगवंताचं काम लेट असतं पण थेट असतं, दुर्घटना से देर भली। तो ठीक आहे, उशिरा का होईना पण डोळे उघडले चांगली गोष्ट आहे, आणि मंदिर उघडतीलच। प्रार्थना करूया। त्या मंदिर कशासाठी, त्या भगवंतांनी ते गीता सांगितली आहे, त्या भगवंतांनी आपल्याला ज्ञान दिलं, म्हणजे मंदिर जरी नसली तरी एक आहे, भगवंताचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचतंय, त्याचा संदेश पोहोचतो आहे। म्हणजे भक्त लोक वगैरे येत आहेत, आपण घरात कीर्तन करतो आहोत, हे सुद्धा भाग्याची गोष्ट आहे, ते महत्वाचं आहे आणि आवश्यक आहे। शेवटी डॉक्टर लोक पण काय म्हणतात, आमच्या हाती होतं तेवढं आम्ही केलं, आता उपरवाला त्याला प्रार्थना करा, त्याच्या हाती सोडतात। डॉक्टर लोक पण हात वर करतात, जसं आपण हात वर करतो ना, ते लोक पण हात वर करतात। डॉक्टर लोक सुरुवातीला सरकारने हात वर केले, डॉक्टरांनी हात वर केले, आता मग कोण आहे, भगवंत कधी हात वर करत नाही। ते भगवंत असे कमरेवर ठेवून हात पाडतात, जगन्नाथजी असे हात कधी येशील माझ्याकडे, तशा प्रकारे भगवंत हात वर करत नाही। भगवंत हात वर करतात की असं तुम्ही माझ्याकडे या आणि या लवकर या, आपल्याला हात दाखवण्यासाठी।
तर भगवंत शेवटी आधार असतो, ते महत्वाचं आहे. आता भगवंताने आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, त्याचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. कारण भगवंत स्वतः म्हणतात, कृष्णे स्वधामोपगते धर्म ज्ञान दिवीस कलो नष्ट दशामेश पुराण अर्क धुनोदित. की भगवंत जेव्हा भगवान कृष्ण त्यांनी आपली लीला संपुष्टात आणली आणि त्या प्रभास क्षेत्र गुजरात मधून जेव्हा भगवंत परत आपल्या गावात गेले, त्यांना चिंता होती, नाम वाले को चिंता होती है नाम ना हो बदनाम. की भगवंताला चिंता असते, कारण काय भक्त चिंतन करत असतात ना, गुणगान करत असतात, नामजप करत असतात, त्यांना चिंता असते. कृष्णे स्वधामोपगते, भगवंत आपल्या धामात परत गेले, लीला त्यांनी संपुष्ट आणली, सगळी सर्व लीला संपवली पृथ्वीवरची, द्वारकेला संपवली. पण स्वधाम धर्म ज्ञाना दिवीस, सर्व धर्म ज्ञान वगैरे सर्व गोष्टी घेऊन गेले भगवंत. द्वारका भगवंताने काय म्हटले, पाण्यामध्ये पुन्हा बुडवली समुद्रामध्ये. समुद्राकडनं लोन घेतलं होतं ना, तुम्ही तुमचा परत घेऊन टाका, आणि समुद्राने परत बुडवली समुद्रामध्ये. विश्वकर्माने जी बनवली द्वारका समुद्रामध्ये, समुद्र भगवंताचे कोण आहेत, सासरे. आठवतं का नाही, लक्ष्मी कुठं आली, समुद्र मंथन केलं ना, समुद्राची पुत्री आहे, त्यातून लक्ष्मी पण आली. पण आता समुद्राची पुत्री कोण स्वीकारणार, त्याला चांगला वर पाहिजे. तर तो कोणता वर आहे, तो नटवर, नवीन नागर वर, यशोमती नंदन ब्रजवर नागर. तर खरा वर कोण आहे, भगवंत आहे. त्या लक्ष्मीने, वर लक्ष्मीने त्या भगवंतांना वर घातला, म्हणजे भगवंतांची पत्नी झाली, नारायणाची लक्ष्मी. मग ते कोण झाले, सागर सासरे. मग ते सासरे बुवा जेव्हा रस्ता देत नव्हते कोणाला, रामचंद्र भगवंतांना, लगेच रामचंद्राने काय काढलं, मग बाण काढला, क्रोधित झाले. त्यांच्या क्रोधामुळे सासरे बुवा घाबरले, गरम झाले, एकदम प्रकट झाले. क्षमा करा, तुम्हाला मी रस्ता देतो. आणि जावयाला रस्ता नाही तर काय होईल, मग काय होईल, घ्या तुमची लक्ष्मी तुमच्याकडे. म्हणजे समुद्र घाबरला आणि लगेच पटापट असं रामचंद्र, तुम्हीच कृष्णा, तुम्हीच नारायण आहे. तुम्हाला घाबरले सासरे बुवा, म्हणे जावई बापू, लाडके जावई बापू ना, त्यांना रस्ता दिला. मग तशा प्रकारे ते भगवंत, त्याची ती लक्ष्मी, त्यांचं ते ज्ञान आपण या ठिकाणी पाहतो आहोत. भगवंतांनी मग जेव्हा परत गेले, सर्व ज्ञानाला घेऊन, सर्व लक्ष्मी वगैरे घेऊन द्वारकेला, त्या समुद्रामध्ये परत देऊ सासऱ्यांना, समुद्राला. म्हणजे पुन्हा गेल्यानंतर भगवंतांना मग चिंता होती, काय होईल माझ्या मुलांचं, माझ्या अंशाचं. भगवंतांनी कसं केलं, धर्म ज्ञाना दिवीस पुराण अर्क धुनोदित. आणि भगवंत जेव्हा गेले तेव्हा त्यांनी पुराणाचा अर्क, सर्व पुराणांचं सार, सर्व काही म्हणजे श्रीमद भागवतम आपल्याला दिलेलं आहे. समोर ग्रंथ वगैरे ना भगवंतांचे, ते भगवंतांनी सर्व भागवतम दिलेलं आहे. आणि तेच भगवंतांची वाणी, भगवद्गीता हे ग्रंथ आपल्याला दिलेले आहे. जसं एखादी आई वडील कुठे गावाला गेले, मुलांना घरात ठेवतात ना, बेटा तू घरी थांब, आम्ही येतो, जरा बारस वगैरे काही निघून वगैरे कार्यक्रम जे काही असेल कुठला, तू घरी थांब, मुलगा असेल मुलगी वगैरे असेल. तर भूक लागली तर मग काय खाऊ, फ्रीज मध्ये ठेवलंय, कपाटात ठेवलंय, कपाटावरती डबा ठेवलाय लाडूचा, चिवड्याचा, तेवढं खाऊन घे. वाटलं तर गरम कर आणि पोट भर तुझं, संध्याकाळपर्यंत मी येते, उशीर झाला तरी तू गरम करून खाऊन घे. त्याची चिंता असते की नाही. पण समजा एखादी आई जर काय असेल, समजा तिला चिंता नसेल, ती काय करेल, सर्व भांडी धुणं बिणं करून निघेल आणि मुलाला काही खायला देणार, मुलगा काय करेल. मग पण तू प्रेम असेल तर काय करेल, काहीतरी बनवून ठेवेल, त्यातलं खा तू, शिदोरी ठेवलेली आहे किंवा त्याला जवळ शिदोरी तरी नाही, डबा वगैरे बांधून वगैरे. तशा प्रकारे त्या आईवडिलांना, प्रेमळ आईवडिलांना चिंता असते, मुलाची काहीतरी व्यवस्था करून ठेवतात. 4-5 दिवस गावाला गेले, शेजारीला सांगून ठेवतात ना, आमच्या घरच्याकडे लक्ष द्या बरं, कोणी येईल वगैरे आवाज आता पहा. तशा प्रकारे भगवंतांना पण चिंता होती. म्हणून भगवंतांनी जेव्हा स्वतः गेले परत धामात, तर या जगामध्ये माझे मुलं बाळ, ममय अंशो जीव लोके जीवभूता सनातन, सर्व जीव हे भगवंतांचे अंश आहे. फक्त मौतकर नाहीच, सोनकीवाले पण आहेत, गाडीवाले पण आहेत, लोणी गाव तिथले पण आहेत, सगळ्या गावाले, कोर्टी, सगळ्या गावचे लोक हे भगवंतांचे अंश आहेत. पंढरपूर वाले पण आहेत, सोलापूर वाले पण आहेत, तुळजापूर, नागपूर, जे काही पूर असतील, जिथं पूर असेल किंवा नसेल, सर्व भगवंताचे लेकरं आहेत. मग ते फक्त भारतीयच नाहीत, अमेरिकन पण आहे, विदेशी आहेत, पाश्चिमात्य देश, सर्व प्राणी जीव मात्र सर्व भगवंताचे लेकरं आहेत. भगवंताला काही 1-2च नाहीये, विठू माझा लेकूरवाळा. लेकूरवाळा म्हणजे भरपूर पोरं असतील की नाही, एक कटी, एक तटी, एक हट्टी, एक इकडे एक तिकडे, पाहिजे ना फोटोवर, एक हातावर इकडे तिकडे भरपूर मुलं भगवंतांना आहेत, खांद्यावर इकडे तिकडे
बसलेले आहेत. असे भगवंताचे भरपूर लेकरं आहेत. आणि आपणच नाही, सर्व कणा कणा जे काही बघतो आपण सगळे जीवात्मा जे कोणी आहे सर्व भगवंतांची लेकरं आहेत. त्यामुळे भगवंताचा अंश आहे. त्या भगवंताला चिंता होती म्हणून भगवंतांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे की त्याद्वारे की आपण भगवंतांना समजून घ्या आणि भगवंतच आहे. जसं पंतप्रधान आणि पंतप्रधानचा आदेश कायद्यात पेपर असतं का नाही, लेटर वगैरे, ते आणि त्याच्यामध्ये अधिकार असतो. सही झाली म्हणजे अधिकृत असतो. जसं आपलं आधार कार्ड, त्याच्यावर आपला फोटोच नाहीये, मग आधार कार्ड कोणाचे रे? दुसऱ्याचं असेल. फोटो असला तर हो तुम्हीच आहे, म्हणजे आपल्याला किंमत नाही. किंमत कशाला आहे? ते छोट्याशा का कार्डला. काय ते आधार कार्ड? कोणी गेले ना ट्रेन मध्ये कधी, तुम्ही आहात कशावर? तुम्ही आहात आपल्यावर त्याचा विश्वास नाही. विश्वास कशावर आहे? छोट्याशा कागदावर आहे. म्हणजे आपल्याला किंमत नाही, त्या कागदाला किंमत आहे. म्हणून तशा प्रकारे समजून घेणं गरजेचं आहे की भगवंत आपल्यामध्ये आत्मा आहे म्हणून त्याला किंमत आहे. तो आत्मा भगवंताचा अंश आहे आणि भगवंताने त्या आत्म्याची काळजी घेण्यासाठी आपल्याला हे काही ज्ञान दिलेलं आहे की ते तुम्ही वाचा, ते ऐका, त्यातनं शिकून आपण भगवंतांपर्यंत परत आपल्या मनामध्ये भावना निर्माण झाली पाहिजे. ज्या भगवंतांना आपण विसरलो आहे त्यांच्याकडे पुन्हा वळायचं आहे. तर 1.5 वर्षापासून आपण संपर्कात नव्हतो, तर 1.5 वर्षांनी बरेच जन्मापासून आपण भगवंतांपासून दूर होतो की नाही? किती जन्मापासून? अनेक जन्म, बहुत जन्माची काय ना, बहुत सुकृताची जोडी म्हणतात. तसं म्हणतो आपण भरपूर सुकृत, म्हणजे बऱ्याच जन्मामध्ये आपण पुण्यकर्म, काही चांगले कर्म केले असतील म्हणून आपण या ठिकाणी आहोत. मनुष्य जीवनामध्ये आहोत. मनुष्य जीवनामध्ये कोण आहे? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. त्याने बरोबर सुकृत केलं. सुकृत म्हणजे भरपूर पुण्यकर्म केल्यावर त्या पुण्याचं रूपांतर हळूहळू पुण्यकर्माचं रूपांतर सुकृत मध्ये होतं आणि सुकृत मध्ये सुद्धा मग भक्तीमध्ये होतं. पुण्यकर्म नंतर सुकृती नंतर भक्ती आणि भक्तीमध्ये पण शुद्ध भक्ती. अशा पायऱ्या आपल्याला चढायला लागतात. पण सुरुवात कुठून होते? कुठून होते सुरुवात? श्रवण. आणि या पहिल्या श्लोकामध्ये पहा जरा तुम्ही, आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. सुरुवात करू आज. भगवंत काय म्हणताय? श्री भगवान उवाच, म्हणजे भगवंत बोललेले आहे. भगवंत म्हणाले, काय म्हणाले? मय्यासक्त मना पार्थ योगम युञ्जन्मदाश्रया असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. काय म्हणाले भगवान? हे पार्थ. आता पार्थ म्हणजे कोण? पृथ्वीचा पुत्र. पृथा म्हणजे कोण? कुंती महाराणी. त्याचं नाव होतं पृथा. कुंती महाराणीचं नाव. हे पृथ्वीचा पुत्र. आता पृथा म्हणजे कुंती महाराणी. सर्वांना काही महाभारत सांगायची गरज नाही. सर्वांना माहिती महाभारत माहिती आहे का? घडलंय, आपण पाहिलं असतं. कधी कधी घरामध्ये पण महाभारत चालू असतं. घराघरात, देशात चालूच आहे महाभारत ना. मनात पण महाभारत चालू आहे. काय चालू आहे मनामध्ये? म्हणजे द्वंद्व. कोण जिंकेल हारेल तर मनामध्ये चालू असतं. काय खाऊ, कुठला मोबाईल घेऊ, सॅमसंग घेऊ का याचा घेऊ, हा ना, काय कुठला तो वैभव विवो कुठला घेऊ का जिओ घेऊ, कुठला घेऊ, कार्ड घेऊ, एअरटेल घेऊ, आयडिया घेऊ का जिओ घेऊ. या आपल्या मनात भावना असेल कधी कधी. कुठल्या शाळेत पोराचं नाव टाकू, पंढरपूरला टाकायचं का मौदला टाकायचं? हा होतं की नाही बऱ्याचदा. त्याला कुठे पाठवायचं? मोठा झाला 12वी झाल्यानंतर सायन्सला पाठवू की आर्टला पाठवू? ते बऱ्याचदा द्वंद्व मनामध्ये असतं. हे द्वंद्वयुक्त जग आहे. इथं बऱ्याचदा मनामध्ये लढाई राहणारच आहे. भांड्याला भांडं लागणारच आहे. जर एकच भांडं असेल तर लागणारच नाही. 2-4 भांडे असेल तर आवाज करणारच आहे. आणि जर मोठा परिवार असेल तर धक्क्याला भूकंप होतच सुरू असतं. काहीतरी कुठे कुरकुर सुरू असते. ते भौतिक जग आहे. इथे जर बाहेरची कुरकुर सुरू नसेल तर मनामध्ये कुरकुर. नाही तर मध्ये लहान बरोबर कुरकुरे खातात. कुरकुरे खाऊन कुरकुरेच करणारे पोरं. त्याला कुरकुरे खायला द्यायचे नाही, स्वतः म्हणून काहीतरी द्यायला पाहिजे. आणि मनामध्ये सुरू असतं. आणि आपल्याच मनामध्ये पुरुषांच्या तर मातांच्या त्याच्या मनात सुरू असतं कोणती भाजी करायची. भेंडीची भाजी केली तर पोरांना आवडत नाही, चिकट लागते. नंतर ती बटाट्याची भाजी केली तर गॅस वाढतो. मग कारल्याची भाजी केली सासूबाईला आवडत नाही. मग करायचं का? तिथे राहायचं का? आणि स्वयंपाक नाही केला की मग धपाटे बसतात. धपाटे खावे लागतील ना. मग काहीतरी करावं लागेल. मग काय करायचं? भेंडीची करायची,
वांग्याची करायची, बटाट्याची करायची का कारल्याची करायची? होतं की नाही मनामध्ये लढाई? तर आपल्या मनामध्येच मला सुद्धा लढाई असते. काय करायचं? इकडे जायचं, तिकडे जायचं, कुठे करायचं? लग्नाला जायचं का, बारसाला जायचं का, कोणाच्या सुतकला जायचं का, पुटकला जायचं, कुठे जायचं? बऱ्याचदा गोंधळ आपल्या मनात सुरू असतो. अशा प्रकारे अर्जुनाच्या मनात सुद्धा गोंधळ सुरू होता. काय करायचं? युद्ध करू का नाही करू? मग अर्जुनाने काय केलं? खाली बसला. आता बसून मारामारी करायची असते का? मारामारी कशी करतो? चल उठ, है ना? काय म्हणतो आपण? चल उठ, है ना? उठ उठ उठ, घराच्या बाहेर काढतो ना, घराच्या बाहेर. आणि गल्लीमध्ये जाऊन होतं की नाही भांडण? भांडण कोणी घरात करतं? घरात चुप, तर खोलीमध्ये बसून आपण असं म्हणतो का आपण? काय मोठे नाही, एकदम घराच्या बाहेर ये, चल घराच्या बाहेर कॉलर काढतो ना, म्हणून आम्हाला कॉलरच नाही बघा. भांडण कमी होतं आमच्या गावाचे, शाब्दिक होता ना, असे कॉलर पकडणार काय तो? म्हणून कॉलर काय? हे अहंकाराचं प्रतीक आहे. म्हणून आपण कॉलर घालायची नाही शक्यतो. राजकारणी लोक पण घालत नाही, त्याचं ते वेगळं असतं ते. पण आपलं काय, आपण कॉलर यासाठी नाही कॉलर राईट करतो ना आपण, त्याला कॉलर नाही. अशा प्रकारे पाहतो आपण त्या ठिकाणी युद्ध उभं राहून करायचं असतं, शस्त्रास्त्र युक्त. पण अर्जुन बसला खाली. जसं आमचे परमपूज्य लोकनाथ महाराज सांगतात, आपलं बरेच शेतकरी बांधव असल्यामुळे की समजा शेतामध्ये नांगरतोय, आपण नांगरतोय, वखरतोय, का टिप्पणी करतोय, काय करतोय, आणि बैल खाली बसला, याचा अर्थ काय? खाली बसला तर काम होत नाही ना. बैल थांबतो तो उभा राहायला पाहिजे ना. थकला वगैरे काय असेल, त्याला काय झालं असेल बैलाला वगैरे, त्याला उभं करायचं, पिळावं लागतं काहीतरी, आणि नंतर तो उठतो वगैरे. उठला तर काम होत नाही, तर होत नाही. त्याचा अर्थ बैलाची तब्येत खराब आहे. तर अजून खाली बसला तर बसून काम होणार आहे का? नाही. बसून कुठलं काम होत नाही. नाही सिंहस्य सुप्तस्य प्रवशन्ति मृगे नरा. सिंह जरी जंगलाचा राजा असला तरी त्याला पळावं लागतं, पळून आपली शिकार आणावी लागते. असं होत नाही सिंह जंगलाचा राजा आहे, हाती वगैरे जाईल, 2-3 प्राणी जातील तर शिवाला हे घ्या, हरिण घ्या, खा तुम्ही, असं म्हणता का त्याला? नाही. तो काय पंतप्रधान नाही, आपला मुख्यमंत्री नाहीये की त्याला घरात आणून देतील, की आपला अध्यक्ष नाही की आणून देतील. त्याला सुद्धा जंगलात जाऊन सिंहाला नाही. सिंहस्य सुप्तस्य, सुप्त सिंह काही झोपलेला नसतो. प्रवेशंती मृगे नरा, जे काही मृग आहे त्यांच्या तोंडात प्रवेश करत नाही. सिंह आकडून झोपलाय, जंगलाचा राजा हरिण आला लगेच त्याला मला खा तुम्ही असं म्हणतं का? नाही. त्याला जाऊन पळावं लागलं, मेहनत करावी लागते, तेव्हा त्याला कुठे ते शिकार प्राप्त होते. तसं आपल्याला सुद्धा पळावं लागेल, हालचाल करावी लागते, की आपण केली असेल काहीतरी म्हणून आपल्याला प्राप्त होतं. एखाद्याला सहज प्राप्त होतं म्हणजे आपण भगवानाची कृपा आपल्यावरती आहे. आपण आता नाही तर मागच्या जन्मामध्ये भरपूर काही कष्ट केलेले असतात, किंवा आपले पुण्य कर्म म्हणा, वडिलांची पुण्य आहे, आईची पुण्य आहे, बाबाची पुण्य आहे, तात्याची पुण्य आहे, घेतात लोक. आई वडील कृपा, माता पिता कृपा, तसं आपल्यावर भगवंतांची कृपा आहे म्हणून आपण आता एका ठिकाणी बसलेलो आहे, चर्चा करतोय, त्यांची वाणी ऐकतो आहे. आणि ते पृथा म्हणजे कुंती माता, त्याच्यावर किती संकट आले. आपल्याकडे संकट आहे का? बघा, कुंती महाराणीबद्दल वर्णन केलं तर अजून 1 तास लागेल. कुंती मातेचं बघा, किती जेव्हा 5 स्तनापान मुलं, कशी अट्टेकट्टे मुलं, सर्व परिवाराला लगेच काय म्हटलं, सुईच्या टोकावर सुद्धा जागा मावेल एवढी सुद्धा जागा घ्यायची नाही. चालते वा होते की जागेवरनं भांडण सुरू असतात. आपल्याला बघतोय ते मावर सुरू झालेलं आहे, नवीन गोष्ट नाही आहे, पण त्यांना गाडून दिलं. आणि ते कुंती माता, त्याच्यात पती पण लगेच शरीर सोडलं, पतीने पांडू महाराज लगेच शरीर सोडलं. आणि कोणी स्वतःचे भाव धृतराष्ट्र, म्हणजे महाभारत ते आपल्याला दाखवतं की इतिहास पुन्हा होत असतो. घरोघरी घरोघरी काय आहे, गॅस आहे का काय आहे? हा, म्हणून म्हणी येतच नाही लोकांना. आता मातीच्या चुली आहेच नाही तर म्हणणार कसं काय आहे ना, चुली नाहीच आहे ना, चुली संपल्याला आता चुलीत जा असं म्हणणार पण नाही. गॅसवर कसं जायचं आहे ना, चुलीला शिवाय पण गेलेला आहे, असं कोणी म्हणत पण नाही. आता चुलीत जात होता, गेलो चुलीत असं कोणी म्हणत पण नाही आता ना. चूल, मूल आणि धूल हे बायका करण्याचे पदार्थ काय पदरी आपल्या असं काही नाही. आपल्या बद्दल पडलेलं असतं चूल, मूल आणि ते धूल. बिचारा नवरा सांगितलं धूळ वगैरे साफ करत राहील, तेवढं साफसफाई करायचं. पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे कुंती मातेवर काय तेव्हा परिस्थिती बितली. 5 मुलं जंगलात जा, ते जंगलामध्ये पण भरपूर तरी कष्ट आहे. आपण एकदा नंतर चर्चा करूया कुंती महाराजांची प्रार्थना म्हणून. तसं गेल्यावर त्यांना जंगलात सुद्धा नरभक्षी लोक खायला आले, त्यांचा जे काही राजवाडा भेटला तो सुद्धा जाळून टाकला. लाक्षागृह, त्याच्यावर संकट भरपूर आले.
तसे योग सुद्धा त्यांनी मुलांचं संगोपन केलं, मुलांची काळजी घेतली. आपल्यावर संकट काय असतं, थोडं मोठं संकट चुटकून मुटून आहे ना, येतं जातं. केवढं मोठं संकट, तेव्हा भगवंतांची भक्त कुंती महाराणी त्यांचं राज्य त्यांना सोडावं लागलं. आणि त्या कृतीचं नाव या ठिकाणी घेतलंय पृथा, हे पार्थ म्हणजे पृथेचा पुत्र. तुझ्या आईवरती किती संकट आले आहे म्हणून तुझं नाव या ठिकाणी घेतलं हे पार्थ. याची व्याख्या आपण करतो आहोत. हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन म्हणजे मय्यासक्त, माझ्यावर आसक्त होऊन. मना पार्थ, तुझं मन माझ्यावर आसक्त कर. आणि काय कर मग? योगम, योग. आता योग म्हणजे काय? अहो योग झाला नाही, आला नाही म्हणून लग्न झालं नाही किंवा मुलगा मुली नोकरी विक्री म्हणतो आपण, योग आला नाही म्हणतो. योग आला नाही म्हणजे भगवंताची कृपा झाली नाही. योग म्हणजे जोडणं. तो या ठिकाणी पण अर्थ दिला आहे. योग म्हणजे आत्मसाक्षात्कार इथं म्हटलं आहे. तर योगचा अर्थ म्हणजे युज्य शब्दापासून आलेला आहे. युज्य म्हणजे जोडणं. भगवंताशी आपण जर जोडलं गेलं त्याला म्हणतात योग. म्हणजे भगवंताच्या कृपेविना एखादी गोष्ट घडत नाही, तर भगवंताची कृपा झाली म्हणजे योग आला. मुलाचं लग्न झालं का आपलं चांगला योग आला, मुलीचं लग्न झालं चांगला योग आला, एखादी काम लागलं, विहिरीला पाणी लागलं, शेतात चांगलं झालं वगैरे, योग आला म्हणतो आपण. म्हणजे योग आला म्हणजे त्याची कृपा झाली असं म्हणतो आपण. आणि खरं तर योग म्हणजे जोडून घेणं. कर्माद्वारे भगवंताशी जोडलं गेलं म्हणजे कर्मयोग. ज्ञानाद्वारे भगवंताशी जोडलं गेलं म्हणजे ज्ञानयोग. बुद्धीद्वारे भगवंताशी जोडलं म्हणजे बुद्धियोग. हठद्वारे जे काही यानं म्हणतो हठयोग वगैरे, हे भगवंता संबंधित कार्य करणं म्हणजे त्याला योग म्हणतात. आणि पुढे काय म्हटलंय की योगम युंजन मदाश्रय, तर माझ्यावर आसक्त हो आणि त्यामुळे माझा आश्रय घे, माझ्याशी जुळून घे. आणि असंशयम समग्रमा, तुझे सगळे संशय दूर होतील. आपण जेव्हा भगवंताचा आश्रय घेऊ तेव्हा आपले सर्व संशय दूर होतील. आणि कशामुळे होतील हे सगळं? यथा ज्ञास्यसि तत्क्षणो. ज्ञास्यसि म्हणजे जाणू शकशील, आणि तत्क्षणो म्हणजे आता ऐक. बऱ्याचदा म्हणतात ना, आम्हाला बऱ्याचदा घरचे लोक काही येतात म्हणतात, अहो आमचा मुलगा ऐकतच नाही, आमची मुलगी ऐकतच नाही, आमची सासू काय ऐकतच नाही, आमची घरची मंडळी ऐकतच नाही. आता ऐकत नाही म्हणजे बहिरी आहे का? ऐकत नाही म्हणजे काय? एका घरात आम्ही गेलो तर मुलगा ऐकत नव्हता, म्हणजे मुलगा ऐकत नाही. म्हणलं तर ऐकू ते का बेटा, किती आहे? 2 आहे का 4 आहे? सर्व ऐकू ते म्हटलं, सर्व चांगलं आला, त्याला ऐकू ते येते आला. पण ऐकत नाही म्हणजे पालन करत नाही. ऐकत नाही याचा अर्थ ऐकतो, कानाने ऐकतो, त्याला समजतं वगैरे आहे, पण पालन करत नाही. पालन करत नाही, का पालन करत नाही? त्याच्या पाठीमागे जाणं आवश्यक आहे, ते समजून घेणं आवश्यक आहे. लगेच काही गोष्टी व्यक्ती समजत नाही. भगवद्गीता पण एका श्लोकने लगेच आपल्याला सर्व समजणार नाही, ते पुन्हा पुन्हा करायला लागतं. मग मुलगा का ऐकत नाही? त्याला सवय लागली आहे का? एकदा सांगितलेलं 2दा 3दा, का त्याला जास्त लाडावलंय आपण, का काही कार्य केलंय का? सर्व गोष्टी समजून घ्यायला लागतात. किंवा कधी कधी मागच्या जन्माच्या पण काही गोष्टी असतात, या जन्माच्या काही नसतात काही गोष्टी. एखादी समजा किती प्रयत्न केले तरी आपण काही गोष्टी घडत नाही, आपल्या हातामध्ये काही नसतं. प्रयत्न आपल्या हातामध्ये आहे, फळ आपल्या हातामध्ये नाही. फक्त प्रयत्न सोडायचे नाही, पूर्ण प्रयत्न करणं आपलं कर्तव्य आहे. आपलं कर्तव्य आपण केलं पाहिजे. शेतामध्ये बीज टाकणं आपलं कर्तव्य आहे, पण ते झाड उगणं नाही उगणं हे कोणाच्या हाती आहे? उपरवाला आहे, भगवंताच्या हाती आहे. तर बीज टाकलं तुम्ही समजा ज्वारीचं, त्याला का मका येणार आहे का? नाही, ज्वारीच येणार आहे. पण असं पाहिलं बऱ्याचदा आपण ज्वारी खाली जाते का? मग नाही, ती वरच येणार आहे. तिला कोण सांगतं? पुढचं आपल्या हातामध्ये नाही. कधी पाऊस नाही पडला, बीज जळून जाईल. कधी त्याला काही कीड लागली, पक्षी खाऊन घेतील, कधी पक्षी खाऊन घेतील, वरच्यावर टाकलं जातं. कधी कधी पाऊस म्हणजे काही अति पाऊस पडला, सडून जाईल, खराब होऊन जाईल. कधी मोठं झालं, ढोरं वगैरे घरात शेतामध्ये घुसले, खाऊन टाकतील. म्हणजे आपल्या हातामध्ये ते नाही. बीज टाकणं आहे, नशिबात असेल तर आपल्याला ते मिळेल, नाहीतर ते नाही. म्हणून या ठिकाणी सुद्धा म्हटलंय, आपण बऱ्याचदा बघतो काही असं बघतो, काही घटना घडतात त्या आपल्या हातामध्ये नसतात. प्रयत्न आपल्याला करायचे. आणि मग जसं मी तुम्हाला कोणाला म्हणत नाहीये, सगळे जनरल उदाहरण असतात ना, काही सासूबाईंचं कधी पटत नाही, कधी मुलांचं पटत नाही, कधी आपल्या शेजारचं पटत नाही, कोणतरी एखाद्या व्यक्तीची आपल्या जमा पटत नाही. ते कधी कधी मागच्या जन्माच्या काही घटना असतात, त्याचा प्रभाव आपल्याला होत असतो.
सर्व गोष्टी या जन्माच्या नाही आहे, काही गोष्टी मागच्या जन्माच्या पण असतात. ते आपल्याला सामावून घ्यावं लागतात, ते समजून घ्यावं शास्त्राद्वारे. पण आपलं कर्तव्य करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी म्हणून करायचा मुलं ऐकत नाही, काय ऐकत नाही, काही मुलांना वेळ लागतो, काही लवकर ऐकतात. सगळ्यांची मुलं सर्व कुठे सारखे पाच आहेत का? पाचही कुठे सारखे आहेत का? नाही, वेगळे आहेत की नाही? आपण असं म्हणायचं नाही यांच्या मुलाचा पहिला नंबर आला, माझ्याही मुलाचा पहिला नंबरच आला पाहिजे. दोन्ही एका वर्गात असेल तर मग वर्गामध्ये एकच नंबर असतो ना. असं नाही की याचा पण पहिला याचा पण पहिला, तसं नाही. मार्क सारखे असतील पण कोणी एकच पहिला असेल. एकच नंबर हा एकच नंबर असतो. खुर्ची एकच आहे, 2 जण कसे बसतील याच्यावर, 3 जण कसे बसतील, समस्या थोडा मग त्याचा खेची होईल ते है ना, मारामारी होईल. म्हणून त्यासाठी एक खुर्चीला एकच जण बसेल. मग एखादा पहिला नंबर आला ठीक आहे, आपल्या मुलाला दुसरा नंबर आला, तो खेळामध्ये प्रवीण असेल, दुसऱ्या गोष्टीमध्ये त्यावेळेस श्रेष्ठ असेल. म्हणून आपण समजून घेणं गरजेचं आहे. जे भगवंताने दिलेलं ते समजून घेणं आवश्यक आहे. पण तो ऐकत नाही म्हणजे याचा अर्थ त्याला पुन्हा समजून सांगावं लागेल, काही कार्य करावं लागेल. म्हणून ऐकणं हे फार महत्वाचं आहे. किती महत्वाचं आहे? तर या 7वा अध्याय म्हणजे काय आहे? पहिले 6 अध्याय, मधले 6 अध्याय आणि शेवटचे 6 अध्याय, असे गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहेत. सर्वांना माहिती आहे 18 अध्याय. 18 दिवस युद्ध चाललं आणि 18 अक्षयोनी सेना त्यामध्ये सहभागी होती. 11 आणि 7. 11 अक्षयोनी कौरवांकडे होती, 7 अक्षयोनी भगवान कृष्ण किंवा अर्जुनाकडे होती. असे 18 अक्षयोनी 18 युद्ध चाललं आणि 18 अध्याय आहेत. भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत, 18चा संबंध आहे. आणि 18च्या मध्ये 0 टाका, 108 जेवढे आपल्या हरिकृष्ण मंत्रामध्ये आहे. अशा प्रकारे संबंध याचा काहीतरी असतो, एकाने 8चा किंवा 18चा. तसा आपला तो उद्देश नाहीये, तर आपल्याला ऐकून घेणं महत्वाचं आहे. म्हणून हे जे 6वे अध्याय आहेत, मधले 6 अध्याय, हे अध्याय म्हणजे क्रीम आहे. तसं बिस्किट, क्रीम बिस्किट असतं ना, आजूबाजूला बिस्किट मध्ये क्रीम असतं. लहान मुलगा काय करतं? लहान मुलगा क्रीम खाऊन घेतं, बिस्किट आईला देतं. तसं वडापाव, आजूबाजूला पाव मध्ये वडा असतो, त्या वड्यामुळे त्याला वडापाव म्हणतात. आता पाव मध्ये चढ, पाव आता पण खाणार नाही, थोडं थोडं कोण खाईल, वड्यामुळे किंमत आहे. तशा प्रकारे या मधला जो काळ आहे हा फार महत्वाचा आहे. मधला जो अध्याय आहे 7 ते 12 आणि हे अध्याय म्हणजे भक्ती योग आहे. पहिले 6 अध्याय आता झालेले आहेत. म्हणून भगवंत अर्जुनाला काय म्हणताय? आता तत् शृणु, म्हणजे तू ऐक. 6 अध्याय जरी तू ऐकले नसतील, जाऊ दे, झालं गेलं. चंद्रभागेला मिळालं, गंगेला मिळालं, झालं गेलं, ते संपलं, ठीक आहे. 6 अध्याय तुला समजले नसतील, पण 7वा अध्यायाचा पहिला श्लोक आहे. म्हणून भगवंत म्हणतात तत् शृणु. आणि श्रवण केल्यावर काय होईल? मग असंशयम समग्रम. उलट जा. संस्कृत पण आपल्याला शिकता येईल या क्लासमध्ये. परत आपण हळू करतो, उलट जावं लागतं श्लोक मध्ये. संस्कृत कसं असतं? उलट जावं लागतं पाठीमागे. तत् शृणु, आधी तू ऐकलं तर तुझ्या मनातले संशय दूर होतील. असंशयम. आणि संशय दूर झाले तर मग काय होईल? आश्रय, तू माझा आश्रय घेशील. आणि माझा आश्रय घेतला तर तू मय्यासक्त, माझ्याशी आसक्त होशील. म्हणजे भगवंतावर आसक्त होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? कानात गोळे घालायचे नाही, श्रवण करावं लागेल. म्हणून भगवंताने किती कान दिले आहे ना? दोन्ही कान सर्वांना का? 3, 4, 5 नाही आहे, 2च कान आहे. आणि गणपतीचे कान केवढे मोठे होते? गणपती बाप्पा, गणपतीचे कान केवढे मोठे? का मोठे आहेत? ऐका, तुम्ही तरी ऐका ना. गणपती सांगतायत मोठं सर्व श्रवण करा, मोठे मोठे कान आहे, भरपूर ऐका. आणि गणपती डोळे बारीक आहे, म्हणजे जास्त रिकाम्या गोष्टी पाहू नका. रिकाम्या गोष्टी पाहू नका. आणि काही नाही ऐकलं तर मग सोंड्याने गणपती सोंड वगैरे ते आस्वाद घ्या. आणि कमी पहा, डोळे जास्त पाहायचे नाही. आणि कान मोठे उघडे सतत उघडे ठेवा. गणपती कान हलत असतात, ते आवश्यक आहे. आपल्याला शिकवत आहे गणेशजी, पण आपल्याला ते माहित नसतं. आपण समजून घ्या. या ठिकाणी 7वा अध्यायाचा पहिला श्लोक आहे. त्याचं सार पण एवढंच आहे, आपण जर भगवंताबद्दल ऐकलं तर आपले संशय दूर होतील. मला शंका असतात ना, असंच कसं कृष्ण भगवान, असेच कसे रामजी आहेत का? होऊन गेले का? नरसिंह भगवान आहे का? भगवंताला कोणी पाहिलं? देव आहे का नाही? दिसत नाही मला, दिसलं तर मला दाखव. आता तुमच्या गलीतला माणूस आहे का देव? तुमचा सरपंच आहे काय ना? की लगेच हजर राहील? तुमचा नगरसेवक आहे का? लगेच हजर राहील?
नाही, ते देव भगवंत म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नाही, याला भरपूर काम आहे. आता कोणी म्हटलं तर मोदी साहेब समोर आहे आमच्या गल्लीमध्ये, का बरं? आमच्या गल्लीमध्ये नळ फुटला आहे, त्यासाठी नगरसेवक आहे, सरपंच आहे, जिल्हाधिकारी आहे, पंतप्रधानांना कशाला बोलवायचं छोट्या कामासाठी? म्हणून भगवंताला छोट्या कामासाठी बोलायचं नाही, कारण भरपूर अनंत कोटी ब्रह्मांड नाही, काय मोठमोठे भक्त असतील, इकडची व्यवस्था तिकडची व्यवस्था, लगेच आपल्या समोर हजर होणार नाही. जेवढं आपण जी भक्ती करू त्यासाठी संतांनी आपल्याला हे सर्व सांगितलेलं आहे, अभंग दिलेलं आहे. हरिप्राप्तीशी उपाय धरा संतांचे ते पाय, संत दर्शनी लाभ जोडीला पद्मनाभ. म्हणून संत मंडळी होऊन गेलेले आहे, 12 जातीमध्ये 12 संत होऊन गेलेले आहे. चोखा मेळा, गोरा कुंभार, सावता माळी, नंतर नरहरी सोनार, किती आहे सगळे भरपूर संत. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, किती आहे आपले संत एवढे होऊन गेले भरपूर. जनाबाई, सखुबाई, जिकडे बा सर्व महाराष्ट्र संतांची भूमी आहे, सर्व विठ्ठलाचे भक्त आहेत. का त्यांनी सांगितलं पांडुरंगाची भक्ती, बस विठ्ठलाला सोडायचं नाही. वेद अनंत बोलिला अर्थ विठ्ठलाची साधीला, निजनिष्ठा नाम घ्यावे विठुवासी शरण जावे. बस नामाद्वारे शरण घ्या. त्यांनी नामाचा महिमा सांगितला, दुसरं काही नाही. आपलं भाग्य आहे, मोहवासी म्हणा, कोणतीवासी म्हणा, इकडचे तिकडचे भक्त, की तू आपलं पंढरपूर जवळ आहे, चंद्रभागा जवळ आहे. लोकांना त्या गंगेत भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, लोकांना ते गंगेत जाण्यासाठी हरिद्वारला जावं लागतं. तिकीट काढायला भेटेल नाही भेटेल काय गॅरंटी नाही, पण आपल्या जवळच आहे. टू व्हीलरवरती मारला की गाडी पोहोचतो तिकडे. चंद्रभागा दर्शन झालं तरी पुरेसं आहे, असं आपलं सौभाग्य आहे. भगवंताचं दर्शन नाही तर चंद्रभागेचं दर्शन तर आहे, चरणामृत त्यांचं पाहायला भेटतंय, ते भाग्य आपलं आहे. आणि संतांनी त्यामध्ये आंघोळ केलेली, सर्व संतांनी. आणि ते भगवंताबद्दल आपण जर ऐकलं, आपले संशय मनातल्या शंका दूर होतील. आणि शंका दूर झाल्या की आपण मग त्यांचा आश्रय घेऊ. ज्यांच्याबद्दल मनात शंका आहे त्याचा आपण आश्रय घेत नाही. आश्रय कोणाचा घेतो? ज्यांच्याबद्दल मनामध्ये शंका नाही. आणि का शंका दूर होतील मग? ऐकलं तर. पण आपल्या किती कान आहेत? 2 कान आहेत आणि दोन्ही बाजूला आहेत. या बाजूला एक आहे, उत्तर बाजूला, दक्षिण बाजूला. 2 कान दोन्ही बाजूला आहेत. का? भरपूर ऐका. आणि तोंड किती आहेत मग? एक तोंड आहे. आता 2 तोंड दिले तर काय झालं सांगा? काय सामोर पाठीमध्ये हात वर केला. जर 2 तोंड दिली असते तर काय झालं असतं? काय झालं असतं? या तोंडाने या गल्लीमध्ये भांडण, त्या तोंडाने त्या गल्लीमध्ये भांडण. अहो, एका तोंडाने एवढे नुकसान होतं, विचार करा. तुम्हाला माहिती गल्ली गल्लीमध्ये चालू असते, गावोगाव देशात चालू आहे तोंडामुळेच. या तोंडाला जर म्हणतात ना खापरेच असतं तर फुटलं असतं ना, खापर म्हणजे मातीचं असं फुटलं असतं. म्हणून ते भगवंताने कशात म्हणाले? सापड्याचं म्हणलं तोंड. एकच दिलंय ते समोर, पाठीमागे दिलं असतं तर समस्या अजून झाली असती. 2 तोंडी. म्हणून भगवंत म्हणे नाही, 2 कान बंद झाले, भरपूर ऐका. आणि तोंडाला बंद करता येतं, कानाला बंद करता येत नाही. आता सर्वांचे मुख बंद आहे, काही काही डोळे पण बंद होतील, डुबकी लागते कधी कधी, पण कान बंद होता का? कान चालू आहे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कान चालू आहे की नाही? कारण ती श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. आणि या श्लोकामध्ये हे सांगायचं आहे, ऐक तत् शृणु. हे ऐक ना बाबा, हे ऐक ना रे बेटा, ऐक ना. कधी कधी 3-3 वेळा सांगावं लागतं की नाही? म्हणून शास्त्र पुन्हा पुन्हा सांगताय, भगवंत पुन्हा पुन्हा सांगताय. मग ही आसक्त, जर तू माझ्याशी आसक्त तुला व्हायचं असेल, भगवंताची भक्ती चांगली करायची असेल, भगवंताचा आश्रय घ्यायचा असेल, संशय दूर करायचे असतील तर तत् शृणु. अरे आता तर ऐक. अर्जुना 6 अध्याय झालेले आहेत. 7वा अध्यायाचा पहिला श्लोक आहे. पुढचे मधले भक्तियोग अध्याय आहे, महत्वपूर्ण अध्याय आहे, ते तू आता ऐक असं भगवंताने म्हटलंय. ऐक म्हटल्याचा अर्थ 6 अध्याय अर्जुनाने ऐकले का माहित नाही. मला कधी गोंधळ असला, टेन्शन असलं की माणूस ऐकत नाही, गेलं तरी कानात जात नाही. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. आणि शास्त्र पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतं. किती वेळा जसं कोर्ट सांगतं ना, ऑर्डर ऑर्डर ऑर्डर, शुभमंगला सावधान सावधान, 3-3 वेळा 5 वेळा सांगावं लागतं. तरी लोक सावधान होत नाही. काय करायचं? किती कोर्टाला ऑर्डर 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 तरी काय लोक ऐकत नाही. आणि शांती शांती शांती, स्वाहा स्वाहा
स्वाहा एवढं 3 वेळा सांगावं लागतं. हे ऐक ना बेटा, ते दूध घेऊन ये बरं, ते अर्धा किलो शेंगदाणे, 2 किलो साखर, 1 किलो रवा. आई काय काय आणू? पुन्हा आई बरं आहे घेऊन ये. तरी चिठ्ठी द्यावी लागते. नाही काय चिठ्ठी लावते. ऐक 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 ना असं म्हणतो ना आपण. ए भाऊ ऐक ना, दादा ऐक ना, मम्मी ऐक ना, आहे ना. काय म्हणतो आपण असं? भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतायत ऐक आता अर्जुना. कारण भगवंताला आसक्त व्हायचं असेल, आपल्याला भगवंताचा आश्रय घ्यायचा असेल, संशय दूर करायचा असेल तर ऐकावं लागेल. जेव्हा भरपूर अर्जुनाने ऐकलं, अर्जुनाचं जीवन सुधारलं आणि बसलेला अर्जुन उठला. उठून लगेच यथा भगवंता जसे तुमचे यथेच्छसी तथा करू नष्टो मोह स्मृती लब्धा. भगवंता माझा मोह नष्ट झालेला आहे, आता मी उठतो आणि जसं तुम्ही सांगाल तसं मी करतो. लढाई करायला तयार आहे. भगवंताने लढाई केली नाही, फक्त अर्जुन सांग तुझं कर्तव्य तू कर. कारण अर्जुन मोठा होता ना. तसं आता आपण सगळे मोठे आपल्या ज्ञानी आहोत, आपल्याला आपलं कर्तव्य करावं लागतं. असं सीमाला त्याचं कर्तव्य करावं लागतं. आपल्याला आपलं कर्तव्य करावं लागतं. जे काही असेल, कोणी गृहिणी असेल, कोणी पुरुष असेल, कोणी काय असेल, कोणी व्यापारी काय असेल, दुकान, जे काही आपलं असेल, आपलं कर्तव्य आपल्याला करावं लागतं. कारण आपल्याला जेवण केलं तर आपलं पोट भरेल ना. घरचं आई वडील म्हटले बेटा तू जेवण करू नको, आम्ही करतो तुझ्या वाटत, त्याचं पोट भरेल का? कितीतरी प्रेम असलं तर त्याचं पोट भरणार नाही. आपलं आपल्यालाच करावं लागतं. आपला हात तुटला तर कोणाच्या गळ्यात बांधायचा हवा सांगा बरं. मग पती म्हणले नाही नाही आपण लग्न सोबत केलेल्या अर्धांगिनी आहे, तुझा हात माझ्या गळ्यात बांध. मग कापून द्यायचं काय काय? अरे सोबत फिरावं लागेल तर मग तसं आपण दुसऱ्याच्या गळ्यात हात बांधू शकत नाही, आपल्याच गळ्यामध्ये बांधावं. यासाठी आपल्याला आपली गोष्ट आपल्यालाच करावी लागते. मग भगवंताने अर्जुनाला सांगितलं तुझं कर्तव्य तू कर, उठ, ऐक आणि कर्तव्य कर, उठ, असं आपल्याला आपलं कर्तव्य करायचं आहे. आणि मुख्य कर्तव्य म्हणजे भगवंताबद्दल श्रवण करायचं आहे. जेवढं आपण श्रवण करू तसं आपण शरण ग्रहण करू. श्रवण केलं संशय दूर होतात, दूर झाले की आश्रय घेतो, आश्रय घेतला की आपण भगवंतावरती आसक्त होतो. आता आपण आपल्या घरच्यावर आसक्त का आहोत? घरच्यांचं नाव विसरतो का आपण? पत्नीचं नाव काय होतं विसरलो नाही का? असं होईल का कधी? असं झालं तर काय होईल? ते जेवण देणार 2 दिवस. एकदा एका घरामध्ये असं ऐकलं तुम्ही, एक बाहेरचा व्यक्ती आपल्या पत्नीला जो होता सारखं नाव घ्यायचा, वेगळं नाव घ्यायचा. हे प्रिये, ये अमुक 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 असे वेगळे नाव घ्यायचा. दुसरा माणूस घरामध्ये हो तुमचं तुमच्या पत्नीवर किती प्रेम आहे, तुम्ही तिचे वेगवेगळे नाव घेतात. या नावाने प्रिये, हे राणी अमुक अमुक काय काय नाव घेतात, तुम्ही वेगळं नाव घेतात म्हणे तुमचं किती प्रेम आहे. ते प्रेम ते म्हणे अहो काय करू मी नाव विसरलो माझ्या पत्नीचं, म्हणून मला वेगळं नाव घ्यावं लागतं आहे. ते आठवते म्हणून नाव घेतोय म्हणे मी. त्याने बापरे तुझं वेगळंच आहे. तो नाव विसरला, त्याचं प्रेम नव्हतं, नाव विसरला आता म्हणून तो नाव घ्यायचा. त्याच्या पत्नीला वाटायचं माझं किती नाव घेतात, खरं नाव विसरलं. तात्पर्य असं की आपण पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, पुन्हा पुन्हा ऐकावं लागतं. आपण घरच्याला आसक्त का होतो? सारखा चेहरा पाहून पाहून, रोज ऐकून ऐकून. म्हणून आपण भगवंताला आसक्त केव्हा होऊ? रोज रोज त्यांचं नाम जप करू. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, चालता बोलता भांडता कांडता दळता हरिमुखे म्हणा, रोज म्हणावं लागेल हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम. जेव्हा रोज म्हणू तेव्हा भगवंतांना आपण विसरणार, तेव्हा त्यांच्यावर आसक्त होऊ, त्यांच्यावर आपला आश्रय घेऊ, त्याच्याबद्दल संशय दूर होतील आणि मग आपण चांगल्या प्रकारे ऐकत राहील तरच. ठीक आहे. आपला पहिला छोट्या ठिकाणी आपण सांगायचा प्रयत्न केला, फक्त सुरुवात केलेली आहे. धन्यवाद आपण ऐकल्याबद्दल. कोणाला काही समजलं असेल, काही प्रश्न असतील याच्याबद्दल किंवा इतर काही गोष्टीबद्दल तर आमच्यावर प्रभू आहे, आम्ही आहोत, आपलं उत्तर द्यायचा प्रयत्न करूया. कोणाचा काही प्रश्न, कोणताही प्रश्न विचारा, फक्त शेअर मार्केटचा विचारू नका, बाकी कुठलाही विचार. काय प्रश्न कोणाचा? आता मंदिर सुरू होत आहे, शाळा कधी सुरू होईल? अच्छा, धन्यवाद प्रभूजी. आपण द्वारकेमध्ये पोहोचला होता बरोबर. हे बघा आपण प्रभूजी पंढरपूरहून द्वारकेला पोहोचले होते.
तर यादव कुळाचा भगवंताने संहार का केला याचं उत्तर एक आहे 11व्या स्कंदामध्ये एक श्लोक मध्ये भगवंताने स्पष्ट सांगितलं आहे. 2-3 श्लोक आहेत त्यामध्ये स्पष्ट म्हटले आहे की जसं होतं की गर्व आहे ना, गर्वाचे घर खाली होते ना. बरं काय झालं, भगवंतांच्या परिवारामध्ये यादव होते, त्यांना गर्व चढला गेला वगैरे, कारण सर्व भगवंताने केलं, सर्व भगवंताने दिलं होतं, त्यामुळे त्यांना गर्व चढला की नाही आपले जे आपण कृष्णाचे वंशज आहोत यादव कुळामध्ये. तसं भगवान बुद्ध आहे यांचा जन्म गयामध्ये झाला, बिहारमध्ये झाला. पण तसं बघा सर्वात जास्त भानगडी बिनगडी वगैरे बिहारमध्येच असतात. कारण काय झालं, भगवान बुद्ध तिथं प्रकट झाले, त्यांनी शांतीचा संदेश सर्व जगात प्रसारित केला बऱ्याच ठिकाणी वगैरे. तिथून त्याचं जन्मस्थान गया बिहारमध्ये आहे, पण बिहारमध्ये बरेच भांडणं सुरू असतात. तशा प्रकारे पाहतो, कारण भगवान त्या ठिकाणी नष्ट करण्यासाठी त्या गोष्टी करत असतात. तर भगवान कृष्णाला वाटलं की आपली मुलं काय करतील, तर गर्भापोटी काय करतील, सर्वीकडे संहार करतील, सर्वांना मारत सुटतील. पुन्हा मी एक सांगतो, जसं एखाद्या मोठ्या राजकारण्याचा मुलगा कोणाचं ऐकत नाही, कायदे कानून मानत नाही ना, तशा प्रकारे त्या मुलाची स्थिती झाली होती. भगवंताच्या मुलांची स्थिती झाली, कोणाला ऐकत नव्हती आणि गंमत करायचे, या साधूला निंदा करायचे, काय करायचे. तसं छोटस कथा आहे की त्यांचा जो एक नातू आहे सांब, प्रद्युम्नाचा मुलगा, त्या मुलाने काय केलं, असंच खेळ खेळत खेळत असे कपडे घातले, एकाला बाईचे कपडे घातले स्त्रीचे, आणि असं काही लपवलं एका ठिकाणी, मुसळ लपवलं. आणि काही साधू मुळे नारद मुनी काही तर मुलीकडे गेले मुद्दाम, कामाला आता हा म्हणे आमचं लग्न झालेलं आहे, म्हणे माझी पत्नी आहे, ती गर्भवती आहे, तिचा काय होईल, मुलगा होईल का मुलगी होईल, असं मुद्दाम तरी साधू लोकांना विचारलं का ऋषीमुनींना. आता ऋषीमुनी म्हणजे मोठे शाळा, त्यांना सर्वज्ञ असतात, त्याला ज्ञान सर्व काही ज्ञान असतं. ते म्हणे तुम्ही मुलं फार जसं म्हणतो ना माजलेले आहेत, किंवा असं काही झालेलं आहे, अति झालेलं तुमचं, तुम्ही आम्हाला हे करताय तर तुमचा नाश होईल. आणि तुला नाश कोण करेल म्हणे, त्याच्या गर्भात जे राहील म्हणजे लपवत्या पोटामध्ये ते सुद्धा नाश करेल. आता हे सांब नावाचा तो मुलगा भगवंताचा नातू, कुणाचा भगवंताचा नातू, ते घाबरले वगैरे, काय मग बरोबर काय पोटामध्ये म्हणजे काय लपवलं, काय ते मुसळ लपवलं होतं. ते मुसळ म्हणजे लाकडाचं होतं, त्याच्यावरती लोखंडाचं काय लावलं होतं. मग त्यांनी घाबरले, घरच्यांना सांगितलं, मग यादव सुद्धा घाबरले, अरे शाप दिलाय ऋषींनी म्हणजे खरं होणारच आहे. मग त्यांनी त्याची बारीक भुकटी केली, समुद्रात टाकून दिली. लोखंडाच्या किसची भुकटी झाली, त्या भुकटीचं रूपांतर शेवटी गवतामध्ये गेलं, आणि ते मग एका जरा पारध्याने ते लावून, त्या बाणाला लावून ते भगवंतांना यादवांचा नाश करेल असं मग शाप दिला गेला होता मग भगवंतांना, म्हणजे सर्व यादवांना. आणि भगवंत म्हणे मला सुद्धा मी सुद्धा यादव आहे. भगवंतांनाही उदाहरण दाखवावं लागतं. जसं एखादी नेता असेल तर सुद्धा उदाहरण दाखवावं लागतं की असं मी पालन करतो, तुम्ही पण पालन करा. जर एखाद्या नेत्याने मास्क लावलं, किती जरी वॅक्सिन घेतले असतील, 2, 4, 5 डोस जरी घेतले असतील, तरी त्याला मास्क दाखवावं लागतं समाजाला वगैरे, की आम्ही सुद्धा पालन करतो. भगवंताने पालन करावं लागलं. त्यांनी दाखवलं की मी सुद्धा यादव आहे, माझा पण नाश झाला पाहिजे. भगवंताने मग आपलं शरीर सोडलं, पण नंतर भगवंत म्हणे बाकी लोकांना माझ्या समोर नाश झालेला मला पाहायचं आहे. आणि भगवंताने स्वतःच्या समोर पाहिलं नाश होता. तो श्लोक आहे 11 स्कंदामध्ये. उद्धवजीला भगवंताने ज्ञान सांगितलं, उद्धव गीतेमध्ये आहे तो. तर का, कारण त्यांना दुसरं कोणी मारू शकणार नव्हतं, त्यांचं आपसामध्ये युद्ध झालं आणि एकमेकाला त्यांनी मारलं. कारण भगवंताच्या नातूला कोण मारणार आहे, जे भगवंताचे वंशज आहे. जसं एखाद्या नेत्याच्या मुलाला कोण मारणार आहे, कारण सरपंचाच्या पोराने मारलं तर सरपंचाची ड्युटी बदलली आहे ना, तसं होत नाही. पण त्याला दुसऱ्या मंत्र्याच्या मुलानेच मारावं लागेल. म्हणजे तुला काय सांगतो मी, असं काय त्या गटाचा माणूस पाहिजे, त्या बरोबरचा माणूस पाहिजे. त्याच्यासाठी मग भगवंतांनी स्वतः पाहिजे, यादवामध्ये भांडण लावून दिले, भगवंतांनी स्वतः लावून दिले. का, कारण यांचा नाश हेच करतील म्हणून. आणि त्याचा नाश केल्यामुळे एकमेकाशी भांडण झालं वगैरे, आणि मग ते नष्ट झाले. तेव्हा भगवंत म्हणे माझं कर्तव्य संपलं, कारण मी जगाला शांती आहे ना, परित्राणाय साधूना विनाशायच्या दुष्कृता. आता माझे नातू हे वंश सुद्धा विनाशकारी करणार होते, याचा सुद्धा नाश करणं माझं कर्तव्य आहे. आणि दाखवून दिलं भगवान, समोर सर्व काही नष्ट झालं आणि भगवंत आपल्या कामात गेले, तेव्हा पुढच्या गोष्टी मग ठरल्या. कारण भगवंत आपलं काम पूर्ण करून घेतात सगळं काम. तशा प्रकारे असं झालं. तर मोठी कथा वगैरे आहे, आपण नंतर त्याच्यात. भगवंतांनी दुसऱ्याला कोणाला दिलं नाही, त्यांच्या घरच्यांना स्वतःच त्यांनी नष्ट करून टाकलं. असे कारण भगवंताचं जे काही कार्य आहे साधारण नाही, ते दिव्य कार्य, ते समजणं थोडंसं कठीण जातं आपल्याला. जसं भगवंतांनी सकाळी चर्चा केली, भगवंतांनी कपडे चोरलेत ना गोपींचे. काय भगवंतांना काय कपडे कमी होते का? हा, अख्ख्या सोलापूरची फॅक्टरी त्यांचीच आहे, है ना, पंजाबची फॅक्टरी त्यांचीच आहे, इचलकरंजी फॅक्टरी त्यांचीच आहे. त्यांना कपड्याची कमी नव्हती, पण त्या भगवंतांनी कपडे चोरले आणि कोणाला दिले? द्रौपदी मातेला.
द्रौपदी मातेला साड्या कुठं आल्या एवढ्या? ज्या चोरी करून आल्या होत्या ना, ज्या चोरी केल्या होत्या त्या साड्या मग द्रौपदी मातेला दिल्या. परतफेड केली की नाही? पण व्याजासहित केली. एवढ्या साड्या दिल्या की जेवढ्या चोरल्या पण नसतील, दुसऱ्या गावच्या पण असतील काहीतरी, त्या आणून द्रौपदी मातेची त्या ठिकाणी द्रुपद सुद्धा की लाज बचाव. भगवंत बघताना भगवंत काही भगवंत घेत नाही, सगळं प्रदान करता आपल्यालाच, पण इथून घेऊन तिकडे देतात. सर्व कार्य भगवंत करत असतात. तेच भगवंत वृंदावनमध्ये लीला करतात, रामेश्वरमध्ये भक्तांचा ते विश्राम करतात, जगन्नाथपुरीमध्ये प्रसाद घेतात, पंढरपूरमध्ये वाटतात. तेच भगवंत आहेत, फक्त नाव वेगवेगळे. ते संबंध आपला हळूहळू श्रवण केलं तर हळू आपण समजून घेऊ. धन्यवाद. हरे कृष्ण. काय कोणाचा शेवटचा प्रश्न? त्या ठिकाणी थोडंसं खास धन्यवाद. बऱ्याच दिवसांनी आम्ही आलो होतो, बरेच भक्त पण येत असतात. त्यांनी मंदिरच बनवलंय. घर म्हणजे मंदिरच. आजकाल लोक घरात चित्र मंदिर करतात. आपलं चित्र मंदिर नाहीये, विचित्र मंदिर आहे. भगवंताचं वास्तव्य असतं. भगवंताबद्दल भागवतम आहे, सर्व गोष्टी सुरू आहे, सत्संग वगैरे सुरू केलेला आहे. फार आपल्या बरोबर आहे. धन्यवाद माताजी, फार कष्ट करताय, सेवा करताय. नेहमीला सुरू असतं काहीतरी, सेवा थांबत नाही. तेच खरं महत्वाचं आहे. तेच आपल्या सोबत येतं. बाकी गोष्टी संसारात सुरूच असतात. फक्त भगवंताबद्दल भक्ती करणं. धन्यवाद. विशेष त्या ठिकाणी आपल्याला विशेष नाम करायला धन्यवाद. बऱ्याच भक्तांना फोन मध्ये बघता आहे मुझी आहे ना, अभिरे गुलाल उधळी रंग, कारण बारीक मला आठवलं आहे ना, अभिरे गुलाल. नंतर ते बाबूंना मी पाठच केला, मला फार आवडला. अशा प्रकारे गायला आपल्या अभंगामध्ये सर्व शक्ती आहे. नवीन काही घ्यायची गरज नाही. हे काही नवीन नाही, आपल्यासाठी अभंगच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, 18 वेळा वाचली गीता तेव्हा आम्हास गवसली गाथा. ज्ञानेश्वर महाराजांनी आहे ना, एवढ्या वेळा गीता वाचली तेव्हा मला समजले म्हणे, तेव्हा गाथा दिली. एकनाथ महाराजांनी तेव्हा गाथा दिली. त्यांनी एकनाथी भागवत असली भागवत वाचलं, त्या समजलं, तेव्हा कुठे त्यांनी लिहिलं. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी का लिहिली? गीता वाचली, समजून घेतली म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली ना. म्हणजे आपण वाचलं पाहिजे ना. असं प्रकारे त्यांनी दिलंय. नवीन काही गोष्टी नाही आहेत. इस्कॉन हे काही नवीन नाही, आपलंच आहे, घरचंच आहे. धन्यवाद. हरे कृष्ण. श्री प्रभुपाद की जय, राधा की जय, अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. गौर